नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिमांड आणि सप्लाय झोन काय असतात ते. त्यामध्ये बघा डिमांड झोन हा अप ट्रेंडला तयार होतो आणि सप्लाय झोन हा डाउन ट्रेंडला तयार होतो. त्यामध्ये बघा डिमांड झोन आणि सप्लाय झोन हे आपल्याला काय सांगतात, की एका ठिकाणी बायर्स आणि सेलर्स जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत, ते आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन दर्शवतं. त्यामध्ये बघा डिमांड झोनमध्ये काय असतं, मार्केट एक अप ट्रेंडमध्ये आल्यानंतर एक साइडवेज मोमेंटम करतं आणि त्यानंतर एक अपसाइड किंवा डाउनसाइड ब्रेकआउट देतं आणि तिथून एक मोमेंटम आपल्याला मिळतं. तसंच सप्लाय झोनमध्ये सुद्धा मार्केट डाउन ट्रेंडमध्ये असल्यानंतर एक पॉइंट कशी येतं जिथे बायर्स किंवा सेलर्स जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत, तिथे एक झोन बनवतं किंवा एक कन्सोलिडेशन बनवून पुन्हा मार्केट रिव्हर्सल देतो. तर बघा मार्केटमध्ये झोन बनवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बेसिक आपल्याला शिकण्यासाठी तरी झोन हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे.